नमस्कार. आज आपण इथे कमीत कमी साहित्यात अगदी झटपट होणारी कांदा टोमॅटोची भाजी किंवा चटणी याला म्हणू शकता. तर अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथे टोमॅटोची भाजी बनवणार आहोत. प्रथम आपण एका फ्राय पॅनमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. तर इथे पाहू शकता मोहरी छान तडतडू लागली आहे. आता त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा, गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर कांदा छान रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतवत आल्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते. तर इथे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता, नसेल आवडत नाही वापर केला तरी सुद्धा चालेल. तर इथे कांदा आणि मिरची छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा आणि मिरची छान परतवून झालेली आहे. त्यामध्ये आता इथे आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करू शकता. आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो. कांदा, टोमॅटो आणि लाल तिखट आपण छान मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे. तर ही भाजी सतत ढवळत राहायची आहे. अगदी तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे भाजीला. भाजी किंवा चटणी याला म्हणू शकता. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर अगदी सकाळच्या घाईगडबडीत टिफिनला घेऊन जाऊ शकता. अगदीच भाजीला काहीच नसेल तर अशी टोमॅटोची भाजी तुम्ही करू शकता. अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट होते. तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर इथे आपली कांदा टोमॅटोची भाजी छान तयार झालेली आहे. आता आपण छान स्लो गॅसवर परतवून घ्यायची आहे. तर अगदी तेल सुटेपर्यंत ही भाजी छान परतवून घ्यायची आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा नाहीसा होतो आणि खूप छान अशी चव लागते ह्या भाजीला. तर अगदी तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी छान परतवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो छान आपला परतवून झालेला आहे आणि भाजीला छान तेल सुटलेलं आहे. तर इथे आपली भाजी तयार होत आलेली आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर. या भाजीमध्ये कोथिंबीरीचा खूप छान असा स्वाद येतो. ते जेवढी तुम्ही जास्त वापराल तेवढी या भाजीला चव खूप छान येते. तर इथे पाहू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि कांदा टोमॅटोचा पूर्णपणे कच्चेपणा नाहीसा झालेला आहे. तर अगदी 1 मिनिटभर आता आपण छान भाजी परतवून घेणार आहोत स्लो गॅसवर. तर इथे पाहू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि भाजीचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता किंवा अगदी ब्रेडबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे आपली कांदा टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे. शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे आपली कांदा टोमॅटोची भाजी छान तयार झालेली आहे. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.